सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। अथ दुर्गा सप्तशती अध्याय 6 ओम श्रीं ह्रीं क्लीं ओम गणपते नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। भैरव सर्वज्ञेश्वर त्याची अर्धांगी सुंदर पद्मावती तेजोभास्कर तिचे चिंतन करीतसे। नागासनी विराजमान नागमणी मणिभूषण त्रिनेत्र सुहास्यवदन ऐशे ध्यान तियेचे। बाळी चंद्रकोर शोभत कुंभकपाल करांत जपमाळ सव्य हातात त्या देवी ते नमितसे। ऐशे देवीचे करुणी ध्यान ऋषी म्हणती नृपा लागून देवीचे ऐकोने वचन दूत जाई मागारा। जावो निया शुंभापाशी दूत म्हणे नृपा परियेशी ती स्त्री उन्मत्त परियेशी युद्ध करावे म्हणतसे। ऐकोनी दूताचे वचन दैत्य होई कोपायमान सेनापती धूम्रलोचन त्याशी आज्ञा देत असे। तुवा त्वरित जावोनी आणि तिशी पकडोनी तिचे केस धरोनी ओढीत येणे आणि पा तिचे कोणी रक्षक असती देव गंधर्व यक्ष मारुनी टाका त्वरित उपेक्ष जरा करू नका। शुंभ आज्ञा घेऊन सेनापती धूम्रलोचन 60 सहस्त्र सेना घेऊन तेतो निया निघाला। येऊन या देवी पाशी दैत्य म्हणे परियेशी चल निघ शुंभ निशुंभापाशी अथवा ओढून येईन मी। देवी म्हणे दैत्याशी तू पराक्रमी असशी विशाल सेना तुझपाशी ने ओढून मजला तू जरी असेल सामर्थ्य नेई मजला ओढीत। धूम्रलोचन धावत श्री दुर्गेशी धरावया देवी शब्द म्हणत धूम्रलोचन भस्म होत। सिंह आकांत करीत दैत्य सैन्य माझारी शस्त्र वर्षाव करीत देवीने मारिले दैत्य 60 सहस्त्र सेने प्रत यमसदनादि आडिले देवीने। शुंभाशी कळे समाचार देवीने मारिले असुर क्रोधे कापे थरथर शुंभ दैत्य ते दवा। महादैत्य चंडमुंड त्याशी पाचारी त्वरित म्हणे महासेने सहित तुम्ही जावे तेथवरी। आसुरी माया शस्त्र अस्त्र सोडा त्या स्त्रीवरी त्वरित मारा तिशी सिंहासहित मागची यावे मागारा। जरी ती शरण येत बांधून आना येत मी प्रतीक्षा करीत आहे येते बैसलेला। दैत्य आज्ञा घेऊन 1 लक्ष सेना जमवून चंडमुंड तेथून निघाले पहा युद्धाशी। दुर्गा सप्तशती ग्रंथ 6 अध्याय वर्णिला येत ऋषी नृपाशी सांगत सार्वजनिक मन्वंतरा माझारी। स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय 6 अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय 7 ओम श्रीं नमः ओम क्लीं नमः ओम ह्रीं नमः श्री गणेशाय नमः। रत्नजडित सिंहासन वर्णजिचा शेषाम शुक शब्द करी श्रवण ऐशे ध्यान देवीचे। मस्तकी अर्धचंद्र विराजित कमलावर चरण ठेवित कल्लार माळा गळ्यात विना मधुर वाजवितसे। भाळी बिंदीवर तुळा काळ रक्तवस्त्र अंगावर ऐशे ध्यान सुंदर मातंगी नाम देवीचे। चतुरांगिनी सेने सहित चंडमुंड हिमालयी जात सिंहवाहिनी दुर्गा देखत पर्वत शिखरी बैसली। आयुधे सरसावोनी सर्व जाती धावोनी दुर्गा क्रोधे करुनी बुकटी तेडी करीतसे। क्रोधे मुख काळे पडत काली विक्राळ प्रकट येतेत नरमुंड माळा शोभत चर्म पांघरिले चित्त्याचे। विशाल उग्र मुख जिवा बाहेर लोलवत भयंकर गर्जना करीत दैत्य संहार मांडिला। विशाल भयंकर रूप धरिले भूमी गगनाशी व्यापिले। सहस्रावधी दैत्याशी पकडिले एका मुठीते कालीने। चिमटीत अश्वरथ गजसारथी पकडून आपटी भूमीशी संहार करियेशी महाकाली जगदंबा। काही क्षणाभितर मारिले लक्षावधी असुर हे पाहुणे चंडमुंड भयंकर धावून जाते कालीवरी। सहस्रावधी शर सोडती ते कालीवर ते सर्व मुखांतर शोषून काली घेतसे। एक भयंकर तलवार हाती घेऊन उग्र रूप दावी भयंकर जैसा प्रलय मांडिला। हाती घेऊन खडग हम शब्दोच्चार करीत चंड दैत्याचे कापित शिर तेव्हा उदारा। चंड दैत्या ते मारून देवी करी गर्जन मुंड येई धावून देवा लागी माराया। त्यासई धराशयी तात्काळ देवी करी पाही चंडमुंड लवलाई मारिले पहा देवीने। पावनी चंडमुंड मृत दैत्य सेना पळो लागत चंडमुंडाचे मस्तक उचलले पहा देवीने। चंडमुंड शिरे घेऊन पातली काली चंडिका स्थान दोन्ही शिरे दाखवून देवी लागी म्हणतसे। महाकाली म्हणे चंडिके प्रत ही शिरे महादैत्य आणिले थेट तुझ प्रत स्वीकारिया ते तू देवी। आता शंभू निशुंभाते तू मारी स्वहस्ते ते कार्य स्तव हस्ते होणार आहे अवधरा।
चंडमुंड शिरे पाहुन अंबिका चंडी बोले वचन चामुंडा नामाभिधान तुते म्हणती जान पा चंडमुंडा ते मारिले चामुंडा नाम दिले प्रख्यात देवीचे झाले नाम पहा हो भुवरी ऐशी काली चामुंडा प्रख्यात झाली रेखा ऋषी म्हणते नृपा एक चरित्र ऐसे देवीचे श्री मार्कंडेय पुराण देवी महात्म्य वर्णन चंडमुंडाख्यान 7वा अध्याय गोड हा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 7वा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।